22 तारखेला पहलगाम काश्मीर येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या 28 पर्यटकांचा त्या आतंकवादी लोकांनी हल्ला करून भ्याड हल्ला करून त्यांना निरपराध पर्यटकांचा मृत्युमुखी झालेले आहेत. संपूर्ण भारतभर यावेळेला सुट्ट्या लागलेल्या असतात आणि त्यानिमित्त पर्यटक काश्मीर आणि श्रीनगरला वैष्णोदेवीला फिरायला जात असतात आणि याही वेळेला पर्यटक काश्मीर या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक तिकडे गेले होते आणि अचानक त्या 22 तारखेला पहलगाम येथे त्या आतंकवाद्यांनी अचानकपणे हल्ला करून आपल्या या 28 लोकांना मारण्यात आलं. ते त्यातले आपले डोंबिवलीचे 3 पर्यटक होते. त्याच्यात लेले, मोपे आणि जोशी त्यांचाही याच्यात मृत्युमुखी झालेले त्या हल्ल्यामध्ये. मी त्या आतंकवाद्यांचा भ्याड हल्ल्याचा निषेध करतो, पाकिस्तानचा निषेध करतो आणि मग सर्व पर्यटक घाबरलेले, चिंतातूर झालेले की तिथे एक वेगळं वातावरण झालं ह्या हल्ल्यानंतर. मग सर्व पर्यटक की माझ्या घरी जातो कधी, मी गावाला पोहोचतो कधी, म्हणजे जो फिरायला आनंद घ्यायला गेलेले असतात आणि तो आनंदाचा सर्व मूड ऑफ होऊन की आता आपण घरी गेलं पाहिजे. मग या आशेने सर्वजण जिथे जिथे काही हॉटेलमध्ये राहत होते, काही लॉजिंगमध्ये राहत होते, काही जिथे राहण्याची सोय होती त्या तिथे राहत होते. मग आपल्याला मदत करायला कोण येते, पण भारत सरकारने अतिशय चांगल्या प्रकारे सोयी करून त्यांना आणण्याचा प्रयत्न, चांगली सोय त्यांच्यासाठी केलेली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब स्वतः काश्मीरला गेले की माझे जे बांधव अडकलेले आहेत, माझे देशबांधव अडकलेले आहेत, घाबरून राहिलेले आहेत, त्यांच्यासाठी आपण धावून गेलं पाहिजे. मग स्वतः आपण विमानं बुक केली आणि त्या लोकांना इकडे जे सर्वोपरी जी मदत लागेल, मग काय अडचण असेल, राहण्याची अडचण असेल, इकडे यायची अडचण असेल, कारण तुम्ही बघितलं असेल विमान कंपनीने लगेच ताबडतोब रेट वाढवले. मग काही गेलं तिकीट मिळत नव्हते, काही गेलं रेल्वेची तिकीट मिळत नव्हती, विमानाची तिकीट मिळत नव्हती, वाहन मुबलकपणाने नव्हती. कारण सगळे वातावरण, भीतीचं वातावरण असल्यामुळे पर्यटक घाबरले होते. मग आपल्यासाठी आणि त्यांच्यासाठी धावत जाणारा आमचा एकनाथजी शिंदे साहेब नेहमीप्रमाणे स्वतः गेले, स्वतः त्यांची विचारपूस केली, त्यांच्या हॉटेलमध्ये जाऊन जिथे राहत होते तिथे जाऊन त्यांची विचारपूस केली. कोणी घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्या जोडीला, तुम्हाला जोपर्यंत आम्ही घरी घेऊन जात नाही, तुम्हाला मुंबईला घेऊन जात नाही, तोपर्यंत आम्ही तुमच्या बरोबरच आहोत. आमची पहिली टीम तिथे, शिवसेनेची टीम तिथे दाखल झाली होती. मग त्याच्यात डॉक्टर खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांचे PA सन्माननीय अभिजित दरेकर साहेब, राजेजी कदम, अशी अनेक मंडळी तिथे आमची पहिली टीम तिथे तत्पर होती. त्याच्यानंतर दुसरी टीम गेली, त्याच्यानंतर तिसरी टीम गेली. आताही तिथे ते काम करतात. कधी आपण बघितलं असेल काश्मीरवरनं, श्रीनगरवरनं की आपल्या या कल्याण ग्रामीण मतदारसंघातले 73 जे पर्यटक होते त्याच्यातले 22 पर्यटक आपण घेऊन आलो. म्हणजे 75ची कालची याच्यात टीम सर्व, म्हणजे महाराष्ट्रातले सर्व पर्यटक घेऊन आलो. आताही आपल्या सकाळी 2 विमानं आली. आपली एक 75ची टीम होती आणि एक 68ची टीम होती, तेही आता येतील आणि अजून जे उर्वरित आहेत त्या सकाळ संध्याकाळपर्यंत आणि या 2 दिवसात सर्वांना आम्ही घेऊन येणार. तोपर्यंत आम्ही तिथे श्रीनगरमध्ये आमचे सर्व टीम कार्यकर्ते ठामपणे मांडून आहेत तिथे. खास करून मी या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि आमचे आदरणीय नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांचं मनापासून आभार मानेन. त्यांचे आभार मानावे तेवढे कमी, कारण सतत लोकांसाठी धावत जाणार आहे. खरं तर तुम्ही बघितलं असेल जेव्हा डोंबिवली क्षेत्रातले 3 आपले मंडळी गेली आणि मग त्यांच्यासाठी कोण तिथे धावलं पाहिजे, तर मग आमचे उपजिल्हाप्रमुख राजेजी कदम यांचे नातेवाईक होते लेले,
आणि गेल्यानंतर माहिती मिळाल्यानंतर लगेच राजेश कदमनी शिंदे साहेबांशी संपर्क साधला. स्वतः शिंदे साहेब आणि त्यांची स्वतः जातीने तिथे लक्ष लावून म्हणजे सर्व त्यांचे सोयीस्कर करून आणि त्यांना मदत करून त्यांना मदत केली. एवढे धावणारे मग आपण काहीतरी केलं पाहिजे जनतेसाठी, आपण काहीतरी देणं लागतो. ह्या अनुषंगाने सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब आणि त्यांच्याबरोबर आम्ही सर्वजण जे टीमवर काम करणारे सर्व मंडळी या नागरिकांसाठी प्रयत्नशील आहोत. सर्वांना आम्ही घरी आणल्याशिवाय तिथे आम्ही तो आमचा जो आहे कारवाई ते आम्ही थांबवणार नाही. आणि खास करून मी शिंदे साहेबांचा आणि खासदार साहेबांचं प्रचंडपणे त्यांचे आभार मानतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.